What is neutralization curve? तर it is a graph which it plot is between the volume of titrant to the pH. जेव्हा आपण volume of titrant आणि pH मधला एक ग्राफ प्लॉट करतो, हा ग्राफ आपण केव्हा प्लॉट करणार, जेव्हा आपला जे काही रिएक्शन टायट्रेशन कंप्लीट झालेली आहे. फॉर एक्झाम्पल वी हॅव टू डिटेक्ट ॲसिड वेन वी रिॲक्ट अवर ॲसिड विथ अवर बेस इन प्रेझेन्स ऑफ सम इंडिकेटर, तेव्हा आपल्याला एक एंड पॉईंट मिळतो. हे जे काही रीडिंग आहे, या रीडिंगला आपण जेव्हा pH थ्रू प्लॉट करतो तेव्हा एक आपल्याला इक्विव्हॅलंट पॉईंटचा ग्राफ मिळतो. जर आपण स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेसला रिएक्ट करत असणार तर इक्विव्हॅलंट पॉईंट आपल्याला ग्राफवरती शार्प 7 वरती शो होतो. सायमल्टेनियसली वीक ॲसिड आणि वीक बेस सोबत रिॲक्ट होत असणार तर इक्विव्हॅलंट पॉईंट जो आहे तो सेम आपल्याला दॅट इज 7 pH ला ऑब्टेन होतो. बट जर आपला जो काही ॲसिड स्ट्रॉंगर असणार तर इक्विव्हॅलंट पॉईंट 7 पेक्षा कमी असतो आणि बेस जर स्ट्रॉंगर असणार तर इक्विव्हॅलंट पॉईंट हा 7 पेक्षा जास्त असतो. थोडं कन्फ्युजन वाटतंय. डिटेल एक्सप्लेनेशन हे आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, दॅट इज फार्मसी विथ पल्लवी. तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करून इझिली एक्सप्लेनेशन बघू शकता.